एम-पी-एस-सी आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नवीन सिलेबस हा त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे एम-पी-एस-सी आयोगाच्या वेबसाईटवर आलेला आहे. तो बघूया आपण डाउनलोड केलेला आहे, काय बदल केलेले आहेत त्याप्रमाणे. तर जी पूर्व परीक्षा आहे ती म्हणजे पहिल्यासारखीच असणार आहे. फक्त तो पेपर 2 म्हटलाय त्यांनी, तो क्वालिफाईंग केलेला आहे. म्हणजे पहिले जी काही मेरिट लिस्ट लागत होती, ती पेपर 1 आणि 2 मिळून लागत होती. तर त्यात त्यांनी बदल काय केलेला आहे, की जो सिलेबस आहे तो सेमच ठेवलेला आहे. फक्त जो काही पेपर 2 आहे तो क्वालिफाईंग केलेला आहे. म्हणजे तो तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे फक्त त्यात. आणि जो पेपर 1 असणार आहे, तो कंपल्सरी म्हटलं इथं. हा जो पेपर 1 असणार आहे, यानुसार तुमची जी काही मेरिट लिस्ट आहे, यानुसार तुम्ही जी काही मुख्य परीक्षा आहे तिला पात्र आहात की नाही यावरून हे कळणार आहे. तर त्याची स्कीम जर पाहिली आपण आता, तर पेपर 1 कंपल्सरी म्हणजे हा पेपर तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे कंपल्सरी म्हणजे तुमच्या याच्यावरून मेरिट लिस्ट लागणार आहे, असं त्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसं कंपल्सरी दोन्ही पेपर आहे, तुम्हाला दोन्ही पेपर द्यावं लागणार आहे. असं नाही आहे की पेपर 1 दिला पेपर 2 नाही दिला तर तुम्ही चालू शकता, असं नाही. पेपर दोन्ही कंपल्सरीच आहेत. फक्त त्याने इथल्या कंपल्सरीचा अर्थ काय दिला आहे, की हा पेपर तुमची जी मेरिट लिस्ट आहे त्यासाठी लागणार आहे. त्याचे मार्क त्यांच्या जेवढे मार्क्स तुम्हाला पडले असणार आहेत त्यावरून मेरिट लिस्ट लागेल. तो 200 मार्काचा आहे, पहिल्याप्रमाणेच आहे. 2 तासाचा वेळ आहे. आणि आपले जे काही तुम्ही जी काही कुठली डिग्री असाल समजा त्या लेवलचा पेपर असणार आहे. तर पेपर कुठल्या लेवलचा असतो आपल्याला माहिती आहे. नंतर त्याचं मीडियम मराठी म्हणजे मराठीत पण प्रश्न असतात, इंग्लिशमध्ये पण असतात, ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. एवढं तर आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. नंतर पेपर 2 क्वालिफाय केलेला आहे. म्हणजे क्वालिफाय केलेलं आहे म्हणजे त्यात फक्त पास व्हायचं आहे. आपल्याला 33% मार्क्स मिळवायचे. 33% 200चे किती होतात? 66. 200चे 66 मार्क होतात 33%. म्हणजे जर तुम्हाला 66 मार्क पडले किंवा त्यापेक्षा जास्त पडले तरच तुमचा विचार होणार पेपर 1 वर पडलेल्या मार्क्सच्या मेरिटसाठी. समजा तुम्हाला पेपर 1 ला चांगले मार्क्स पडलेत, जर तुम्हाला 200 पैकी जर 150 मार्क्स पडले आणि पेपर 2 हा क्वालिफाईंग आहे आणि याच्यात तुम्हाला 50च पडले, तर तुम्ही मेरिट लिस्टसाठी क्वालिफाय नाही होऊ शकत, असं त्याचा अर्थ होतो. आणि समजा पेपर 1 ला तुम्हाला 66 पेक्षा किंवा 66 पडलेत किंवा 66 पेक्षा जास्त मार्क्स पडलेत, म्हणजे याचा अर्थ काय झाला, की तुम्ही मेरिट लिस्टसाठी क्वालिफाय आहात. आता मेरिट लिस्टसाठी क्वालिफाय असल्यावर तुमचा पेपर 1च्या मार्कांचा विचार होणार. तर पेपर 1च्या मार्कांचा विचार झाला तर तुम्ही त्या मेरिटमध्ये बसत असाल तर मग तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये येणार, असं त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. तर त्याच्यामध्ये काय काय असतं ते आपण सिलेबसमध्ये पाहूयाच. दोन्ही पेपरचे मीडियम सेमच आहे, मराठी इंग्लिश, आणि दोन्ही ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. इथे दिले त्यांनी 33% गुण मिळवणे आवश्यक राहील पेपर क्रमांक 2 मध्ये. पेपर क्रमांक 2 हा अर्हताकारी क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे पेपर 2 मध्ये 33% गुण मिळवणे आवश्यक आहे. तर जी काही आपण निगेटिव्ह मार्किंग म्हणतो किंवा नकारात्मक गुणधर्म म्हटले बघा इथे, ही जी काही निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे ती दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 दोघांसाठी लागू आहे. फक्त हा जो पेपर 2 आहे क्वालिफाईंग, याचे जे शेवटचे 5 प्रश्न असतात डिसिजन मेकिंगचे, आणि त्याच्या अगोदर काही प्रॉब्लेम असतात. म्हणजे आपले जे काही ॲप्टी वगैरे किंवा आपण काय म्हणतो त्याला बुद्धिमत्ता चाचणी वगैरे, त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम दिलेले असतात सॉल्व्ह करण्यासाठी, नफा तोटा वगैरे किंवा असे काही जे काही प्रश्न असतील त्याच्याशी रिलेटेड, म्हणजे जे काही गणित वगैरे असतात ते वगळून बाकी सगळ्यांसाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता इथं दिले प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 तेवढे गुण वजा केले जातील. म्हणजे 4 प्रश्न चुकल्यावर एकाचे मार्क कमी होणार. ठीक आहे. त्यांनी सिलेबस सेम दिलाय. करंट इव्हेंट ऑफ स्टेट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, हिस्ट्री ऑफ जिओग्राफी, हे वाचून घ्या तुम्ही PDF डाउनलोड करून. सिलेबसमध्ये काही बदल नाही आहे मेनच्या तरी. आता जो तुम्ही MPSC करताय म्हणजे जी काही आपले महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम असं त्याचा फुल फॉर्म आहे. आता हा जो काही म्हणजे MPSC आणि UPSC असे 2 प्रकार येतात ना. तर जो MPSC जो आहे, MPSC म्हणजे फक्त महाराष्ट्राचा अभ्यास असलं म्हणजे जे काही मुलं अभ्यास करतात त्यांना वाटतं. ते काय करतात, पुस्तकं घेतात आणि काय करतात,
महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि चालू घडामोडी, स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही चालू घडामोडी आहेत किंवा कुठल्या योजना आल्या असेल त्याचाच अभ्यास करतात. आणि पेपरला जातात आणि तिथे सगळे क्वेश्चन येतात नॅशनल, इंटरनॅशनल असे याची कडचे पण क्वेश्चन येतात किंवा केंद्र सरकारने कुठली नवीन योजना आणली असेल तर ती, किंवा कुठले नॅशनल इश्यूज असतील त्याचे प्रश्न येतात. तर ते विचार करता राहिला आपण अभ्यास केला, प्रश्न आले ते नक्की अभ्यास करायचा काय, तर ते कन्फ्यूज होतात नक्की अभ्यास करायचा कसला. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला अभ्यास करताना हा संपूर्ण भारताचाच करायचा आहे. हं? आणि त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, म्हणजे महाराष्ट्रात आता भारतातच महाराष्ट्र येतो ना, म्हणजे भारताचा अभ्यास केल्यावर आपोआप आपल्याला महाराष्ट्राचा अभ्यास करावाच लागणार ना. हं? त्यामुळे सगळा अभ्यास करा तुम्ही. तर इथं लिहिले इंडिया अँड महाराष्ट्र, पॉलिटी अँड गव्हर्नन्स, महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी. आता आपले म्हणजे अभ्यास करताना सर्वांचा उद्देश काय, MPSC करतो महाराष्ट्राचा भूगोलाचा. अरे पण तुम्ही सिलेबस व्यवस्थित वाचा, त्याच्यामध्ये काय म्हटले, महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी. तुम्हाला महाराष्ट्राचाच नाही, भारताचाच नाही, तर जगाचा भूगोल सुद्धा अभ्यासायचा आहे. ही गोष्ट समजून घ्या. आपले मार्क्स का कमी होतात, आपण का क्वालिफाय होत नाही, आपण का सारखे सारखे तेच करत राहतो, त्याचं कारण हे की आपण फक्त एका एवढं जे महाराष्ट्र लिहिले नाही, तर जे एक्झामच्या नावमध्ये MPSC महाराष्ट्र स्टेट तेवढाच अभ्यास करतो. आपल्याला अभ्यास कुठला करायचा, इंडिया, वर्ल्ड जिओग्राफी, त्याच्यात फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक्स किंवा जे काही इंडिया महाराष्ट्र पॉलिटिक्स आहे, कॉन्स्टिट्यूशन वगैरे सगळा अभ्यास तोच करायचा आहे. आलं लक्षात. तर आपण म्हणजे चुकतं काय हे समजून घ्या. आता सिलेबस व्यवस्थित वाचून घ्या. पेपर 1चा 200 मार्काचा. तर पेपर 2 क्वालिफिकेशनचा आहे. हा पण आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहे. त्यामध्ये कंपरेन्शन दिलेलं आहे. कंपरेन्शन म्हणजे एक पॅसेज असतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये. खाली 5 प्रश्न असतात. पॅसेज व्यवस्थित वाचून, अतिशय सोपी उत्तरं असतात, पण मुलं पहिले 50 मार्कामध्ये जे पॅसेज असतात तेच सोडत बसतात आणि नंतरचे जे काही उरलेले क्वेश्चन असतात, 30 क्वेश्चन, पहिले 50 सोडत बसतात, तेच सोपे पॅराग्राफ असून तिथेच अडकून बसतात आणि नंतरचे प्रश्न सोडवत नाही. आणि डिसिजन मेकिंग सारखे क्वेश्चन, ज्याला 2.5 मार्काचं वेटेज आहे, ते क्वेश्चन सुद्धा सोडून देतात. म्हणजे जे काही आपण म्हणतो ना पेपर ॲनालिसिस, ते पण महत्त्वाचं. तर इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन, जनरल मेंटल ॲबिलिटी. म्हणजे अतिशय, म्हणजे पेपर हा एवढा सोपा असतो. तुम्ही जर ठरवलं ना, तर यामध्ये जो म्हणजे आउट ऑफचे चान्स असतातच. समजा एखादा चुकला, आउट ऑफचे जरी नसेल तरी अबाव 90% मार्क्स यामध्ये येऊ शकतात. 180च्या आसपास किंवा त्याच्यावरती सुद्धा मार्क्स त्याच्या ह्या पेपरमध्ये येऊ शकतात. आता आयोगाने बरोबर ओळखलं, हा पेपर एवढा सोपा आहे. मुलं काय करायची, पहिल्यांदा ह्या पेपरमध्ये स्कोअर करायची आणि पेपर 1 जो आहे, जो मेन गाभा आहे, जो आपल्या सर्व्हिसचा किंवा जो या एक्झामचा मेन गाभा आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. म्हणजे या पेपर 1कडे दुर्लक्ष करायचे आणि पेपर 2कडे खूप अभ्यास, म्हणजे अतिशय लक्ष देऊन लक्षपूर्वक काम करायचे. तर यात व्हायचं काय की हा जो काही पेपर आहे हा फक्त इथेच संपतो. याच्यानंतर पुढं कुठलाही अशा प्रकारचा पेपर नसतो. आणि नंतरचे जे काही पेपर होते, ते पेपर 1, 2 किंवा GS 1, 2, 3 नाही का, 4 आणि इंटरव्ह्यू वगैरे, ते सगळे याच्यावर बेस होतं पेपर 1. मुलं इथून क्वालिफाय होऊन जायची, पण मेनला पासच होत नव्हती. त्याचं कारण आयोगाला कळलं. म्हणजे आयोगाला माहितीच होतं पहिल्यापासून, पण आयोगाने त्यासाठीच ही अट घातली 33%ची. आलं लक्षात. आता त्यांनी सांगितलंय नाही का, जे काही समजा ते एक क्वेश्चन म्हणजे एक पॅराग्राफ पूर्ण मराठीत असेल, त्याचं कुठलंही ट्रान्सलेशन असेल, तो मराठीतच सॉल्व्ह करायचा. आणि एक इंग्लिशमध्ये असेल, त्याचं कुठलंही मराठी ट्रान्सलेशन नसेल, तो इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायचा. हे फक्त 2 पॅराग्राफ असे असणार तर त्याचे एकमेकांचं ट्रान्सलेशन नसणार. बाकी जे काही पॅराग्राफ असतील त्यांचं ट्रान्सलेशन असतं. आता पुढं पाहिल्यानंतर आता हे ऑब्जेक्टिव्ह टाईपचेच क्वेश्चन आहेत. आता आपण वळूया मुख्य परीक्षेकडे. तर मुख्य परीक्षा जर पाहिली तर आयोगाने सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये आता खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे हा अनपेक्षित बदल होता सर्व विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे आवाज असायचा की असं होणार आहे, तसं होणार आहे, पण होत नव्हतं नाही का. म्हणजे होत नव्हतं म्हणण्यापेक्षा
आयोग असा सिलेबस आणण्याच्या तयारीत होता. याची म्हणजे मुलांना पहिलेच चुणूक लागलेली होतीच. पण आयोगाने तो म्हणजे एवढे दिवस काय या पॅटर्नचा विचार केला नाही. पण आता इथून पुढे हा जो काही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, हा म्हणजे जो काही UPSCला ज्याप्रमाणे लेखी स्वरूपात पेपर दिले जातात, आपण 10वी-12वी पर्यंत ज्याप्रमाणे मराठीचा पेपर लिहित होतो किंवा इतर कुठले डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहित होतो, त्याप्रमाणे आता MPSCचे पेपर द्यावे लागणार. तर एका बाजूने पाहिलं तर हे अतिशय चांगलं झालेलं आहे. आणि नाण्याला दुसरी बाजू असतेच, त्यांना गोळ्या मारायची सवय असते. ठीक आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो काही सिलेबस आहे, जो काही बदल केलेला आहे, तो आपण पाहून घेऊया. तर यामध्ये अगोदर आपण किती मार्क, सगळे एकूण किती गुण आहेत आणि त्यांचे डिस्ट्रीब्युशन कसं केले ते समजून घेऊया, नंतर सिलेबस करूया. तर रिटर्न एक्झामिनेशन म्हटले, आणि जी काही रिटर्न एक्झामिनेशन आहे इथे, ती जवळजवळ 1750 मार्कांची आहे. त्याच्यामध्ये 9 पेपर्स आहेत. इंटरव्ह्यूसाठी 275 मार्क आहेत आणि टोटल मार्क्स आहेत 2025. बघूया पहिलं जे काही टॉपर येतो किती मार्कांचा येतो, तो मेरिट लिस्ट लागल्यावर कळलंच आपल्याला, नाही. तर त्यानंतर आता जे काही डिस्ट्रीब्युशन आहे पेपरचं मार्क्स वाईज ते पाहूया. पेपर 1 आणि 2 म्हटलं इथे बघा. पेपर 1 आणि पेपर 2 तर मराठी आणि इंग्लिश लँग्वेज आहे. आता मराठी लँग्वेज जो आहे तो 300 मार्कांचा आहे. 10वीच्या बेसवर आहे. 3 तासाचा वेळ आहे. हे 2 पेपर आहेत. इंग्लिशचा पण 300 मार्काचा 10वीच्या बेसवर, इंग्लिश 3 तासासाठी. हे क्वालिफाईंग, म्हणजे जशी प्री एक्झाम होती 33% क्वालिफाईंग, तसे याच्यामध्ये 25% मार्क्स घ्यायचे. तुम्ही पासआउट झालाच तर तुमचा मेरिटसाठी विचार होणार. जर हे पेपर क्वालिफाय नाही झाला तर तुम्ही तुमचं मेरिटसाठी विचार होणार नाही. आणि यामध्ये सिलेबस पाहूया, नंतर पाहूया. तर पेपर 3 ते 9, तर 3 ते 9 सगळे पेपर 250 मार्काचेच आहेत. ते ग्रॅज्युएटच्या बेसवर आहेत. मराठी इंग्लिशमध्ये, बाय लँग्वेजमध्ये दोन्ही, मराठीत पण असणार इंग्लिशमध्ये असणार. 3 तासाचा वेळ आहे कंपल्सरी म्हटले. आणि इथे म्हणले कन्सेप्शनल किंवा डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह किंवा म्हणजे लेखी स्वरूपाचे आहेत पेपर. डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये लिहायचं उत्तर तुम्हाला मोठे, ज्याप्रमाणे आपण निबंध वगैरे लिहितो त्याप्रमाणे. तर पहिला जो पेपर 3 आहे तो एसे म्हणे, निबंध. तर वेगवेगळे टॉपिक किंवा सब्जेक्ट दिलेले असणार. आपण ज्याप्रमाणे निबंध लिहायचो 10वीला 12वीला मराठीच्या पेपरमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये, एसे वगैरे, त्याप्रमाणे पेपर 3 असणार आहे. 250 मार्कासाठी असणार आहे. अतिशय महत्त्वाचे टॉपिक असणार यामध्ये, विषय दिलेले तुम्हाला. त्याच्यावर तुमचं मत काय आहे, तुम्ही कशा प्रकारे विचार करता, तुमचे म्हणजे एकंदरीत तुमचे विचारसरणी काय, यातून अंदाज येणार त्यांना, किंवा तुम्ही एखादा विषय कशा प्रकारे बघता, त्याचा तुमचा दृष्टिकोनच काय आहे समाजाबद्दल, किंवा तुमचे वैयक्तिक तुमचे जे काही विचार आहेत त्याची तपासणी एकदा होणार. 250 मार्काचा पेपर आहे. याच्यात जेवढे मार्क्स पडतील तेवढे पडतील. मराठी इंग्लिशमध्ये कुठल्याही भाषेत तुम्ही समजा एखादा विषय दिला तुम्हाला एखादा विषय दिला आहे, समजा आता समजा प्रधानमंत्री जनधन योजना आहे, तर त्या योजनेबद्दल तुम्हाला काय माहिती, किंवा आता समजा एखादा सामाजिक विषय घेतला, आजचा समाज, आणि समजा टेक्नॉलॉजी घेतली, असे वेगवेगळे विषय देणार, कुठले पण जे समाजात बदल घडवत असतील किंवा जे समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील, आणि त्याच्यावर 250 मार्कांसाठी तुम्हाला ते सॉल्व करायचे असणार मराठी आणि इंग्लिशमध्ये. आता याच्यामध्ये 250 मार्काला एक तर निबंध असू शकत नाही. याच्यामध्ये कसे पार्ट केलेले, पेपर कशा प्रकारे असतात ते अजून काही त्यांनी दिलेलं नाहीये, ते बघूया. आता पेपर 4 मध्ये, पेपर 4 मध्ये काय, जनरल स्टडीज 1, 2, 3, 4, 4, म्हणजे 1, 2, 3, 4 पेपर आहेत. 4 ते 7 पर्यंत हे जे पेपर आहेत 250 मार्कालाच आहेत. याच्यामध्ये नाही का, पाहूया याचा सिलेबस खाली पाहूया. आता महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाचा बदल केलेला आहे. एवढं जे काय होतं हे पहिल्या सिलेबसमध्ये होतं, पण आता इथून पुढे जो काय महत्त्वाचा बदल आहे, म्हणजे होतंच म्हणजे, पण ते याच्यात होतं, MCQ मध्ये होतं, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असायचे. आणि आता डिस्क्रिप्टिव्ह केले सगळेच. आणि आता 8 आणि 9 हा पेपर नवीन ॲड केलेला आहे. त्यामध्ये ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायचा तुम्ही कुठला पण, म्हणजे त्यांनी दिलेत ऑप्शन दिलेत. तुम्हाला हिस्ट्री घ्यायचा, जिओग्राफी घेतला, सायन्समधले असेल, फिजिक्स घेतला, केमिस्ट्री घेतला,
असे वेगवेगळे समजा मॅथमॅटिक्स घेतला, कॉमर्सचे असेल कोणी, म्हणजे असं वेगवेगळे सब्जेक्ट दिलेले आहेत आणि ते ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन त्याचा अभ्यास करून तुम्हाला त्याच्यानुसार क्वेश्चन येणार. म्हणजे सेपरेट तुम्हाला जर स्कोर करायचा आहे वगैरे. आता समजा हे कॉमन सब्जेक्ट झाले 4. हा पहिला एसे तर सगळ्यांनाच कॉमन आहे. म्हणजे पहिले 5 सब्जेक्ट जे आहेत ते कॉमन झाले आणि शेवटचे 2 ऑप्शन तुमचा आवडीचा विषय किंवा तुम्हाला कुठल्या विषयात रस आहे, तुम्हाला कुठल्या विषयाबद्दल जास्त माहिती आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय सिलेक्ट करायचा. त्यानुसार तुम्ही इथे स्कोर करू शकता. जवळ-जवळ 500 मार्क आहे त्याला. तुम्ही जर वरून विचार केला 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1000 आणि 1200 आणि 500 म्हणजे जर इकडे तुमचे मार्क्स कुठे कमी झाले, तर इथं कव्हर करण्यासाठी जवळ-जवळ 500 मार्क आहेत तुमच्याकडे, जो तुम्ही तुमच्या आवडीचा विषय घेऊन मिळवू शकता. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे काही लोक म्हणत असतील ऑप्शनल सब्जेक्ट घ्यायला आता अवघड झालं, कुठला घेऊ, काय करू. पण विषय निवडताना असा निवडा ज्यात तुम्हाला रस आहे, ज्यात तुम्हाला माहिती आहे, जे तुम्ही व्यवस्थितपणे हाताळू शकता, ज्याची तुम्हाला व्यवस्थितपणे माहिती आहे, असेच विषय घ्या. म्हणजे याने काय होणार आहे, की जवळजवळ 500 मार्काचे वेटेज यायला तुम्ही इथं स्कोर करू शकता. तर त्यांनी इथे काही नोट दिलेले आहेत. मराठी किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही काय करू शकता म्हणजे पेपर क्रमांक 3 ते 7 मराठी इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये आन्सर लिहू शकता तुम्हाला जसं वाटेल तसे. आणि जे काही ऑप्शन द्यायचा आहे तो तुम्ही ज्यावेळेस मेनचा फॉर्म भराल तेव्हाच द्यायचा आहे, की मी जे काही आन्सर लिहिणार ते मराठीत लिहिणार आहे का इंग्लिशमध्ये लिहिणार आहे. समजलं. आणि समजा काही विषय असतात समजा जे केमिस्ट्री झाला, फिजिक्स झाला, मॅथमॅटिक्समध्ये ते इंग्लिशमधलेच विषय आहेत, ते तुम्ही मराठीत नाही ना लिहू शकत. मग ते अशा विषयाला एक्सेप्शन आहे. असे विषय तुम्ही इंग्लिशमध्येच लिहायचे आहेत. आता हे बघा इथे त्यांनी आता इथून पुढे डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस दिला आहे, म्हणजे काय असणार त्या पेपरमध्ये. आता जो पहिला पेपर आहे तो आपण ईसीचा पाहिला होता. त्यांचं एम काय आहे, पेपर टू ॲटलिस्ट टेस्ट कॅन्डिडेट एबिलिटी रीड अँड अंडरस्टँड सिरियस डिस्क्रिप्टिव्ह प्रोज अँड एक्सप्रेस आयडियाज क्लिअरली अँड करेक्टली इन मराठी लँग्वेज. म्हणजे तुम्ही जो काय मराठीचा पेपर आहे पेपर त्याचं म्हटलं त्यांनी, तुमचे विचार काय आहे, तुमची ॲबिलिटी काय आहे, तुम्ही तुमच्या आयडिया कशी आहे, तुम्हाला मराठी लँग्वेज वाचता येते का, बोलता येते का, लिहिता येते का. म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे मराठीला महत्व आहे ना, इथे बहुतांश म्हणजे सगळेच लोक मराठी बोलतात. हं? त्यानुसार मग तुमची ॲबिलिटी चेक करण्यासाठी हा पेपर आहे क्वालिफाईंगचा. सेम पेपर इंग्लिशचा तसाच आहे. तुम्हाला इंग्लिश बोलता येते का, तुमची आयडिया वगैरे एक्सप्रेस करतात का, काय तुम्हाला त्याचं म्हणजे कम्प्रेन्शन असणार, रायटिंग वगैरे येते का, व्हॉकॅब्युलरी कशी तुमची इंग्लिशबद्दलची, म्हणजे छोटे छोटे हे ना. आलं का लक्षात तुम्हाला. तिथं पेपर 3 म्हटले त्यांनी एसेचा. कॅन्डिडेट मे रिक्वायर राईट एसे ऑन मल्टिपल टॉपिक्स, म्हणजे वेगवेगळे विषय दिलेले असणार त्याचे तुम्हाला त्याच्यावर निबंध लिहायचे. ओके. ते पेपर 4 जनरल स्टडीज फर्स्ट. त्याच्यामध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री, जॉग्रफी ऑफ द वर्ल्ड, सोसायटी विथ सम वेटेज ऑफ महाराष्ट्र. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. इथे काय म्हटलं त्यांनी, सम वेटेज टू महाराष्ट्र. सम वेटेज टू महाराष्ट्र म्हणजे काही प्रमाणात महाराष्ट्राबद्दल त्यात असणार आहे. पण मराठी ज्यावेळेस तुम्ही हा सिलेबस पाहणार तिथे लिहिलेलं असतं महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. तर महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणलं की सगळे नाही का फक्त महाराष्ट्राबद्दल वाचत राहतात. तुम्हाला हे वाचायचं आहे इथे इथे हे वा इथे पहा इथे काय म्हटलंय, वर्ल्ड अँड सोसायटी, हिस्ट्री ऑफ ज्योग्राफी ऑफ द वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे जगाचा इतिहास आणि भूगोल पाहायचा आहे आपल्याला. फक्त हे नाही इथे इंडियन हेरिटेज पूर्ण भारताचं पाहायचं आहे, महाराष्ट्राचं नाही. आता हा सिलेबस व्यवस्थित वाचून घ्या. इंडियन कल्चर, मॉडर्न इंडियन हिस्ट्री, हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड, हे असे वेगवेगळे जे काही सब्जेक्ट आहे. म्हणजे हा जो सिलेबस आहे हा व्यवस्थित पाहून घ्या. याच्यातला शब्द महत्वाचा आहे. एखादा शब्द चुकला, आता इथे काय सायलेंट पिक्चर ऑफ इंडियन सोसायटी, डायव्हर्सिटी ऑफ इंडिया, तुम्ही एमपीएससी देताय ना, इथं आता काहींच्या डोक्यात विचार असेल, अरे इंडियाबद्दलच आपल्याला जर अभ्यास करायचा आहे तर यूपीएससी केल्याने काय अवघड आहे. अरे तुम्ही यूपीएससी करा, एमपीएससी करा, सिलेबस सेमच आहे. आता आता कुठेही जा त्याला काही गत्यंतर नाही. ठीक आहे. पेपर 1 झालाय. आता पेपर 5 GS स्टडी 2, GS 2 हा असणारे गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिक्स, सोशल म्हणजे भारतीय संविधान,
आणि राज्यघटना वगैरे नाही का, भारतीय संविधान व्यवस्था, राज्यघटना, परत अजून आपण काय म्हणतो पॉलिटिक्स, राज्यशास्त्र, सोशल जस्टिस, हे याबद्दलचे जे काही ॲक्ट्स असतील किंवा जे काही आपण म्हणता येईल इथे बघा स्टॅट्युटरी, रेग्युलेटरी अँड व्हेरियस, नंतर अजून ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे जेवढे काही सिलेबस तुम्ही वाचून घ्या, मी तुम्हाला फक्त माहिती देतो. ठीक आहे. नंतर इथे टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन वगैरे. हे आता अभ्यास करताना आपण काय करतो आणि ते सिलेबस कसा आहे त्याप्रमाणे अभ्यास करायला पाहिजे. आपण आपण पुस्तकं घेऊन मग अभ्यास करतो. आपल्याला पुस्तकं घेऊन नाही, आपल्याला सिलेबस पाहून अभ्यास करायचा. पुस्तकं पाहून अभ्यास नाही करायचा आपल्याला, तर सिलेबस पाहून अभ्यास करायचा. आता एखादं पुस्तक आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंट राहतं, एन्व्हायरमेंट हे बघा, आता एन्व्हायरमेंट म्हटली तर आता एन्व्हायरमेंटचा किती भाग आहे तो विचार, ते पण पहा ना तुम्ही. GS पेपर 4. आता हा अतिशय महत्त्वाचा पेपर आहे. हा पेपर नवीनच ॲड झालेला आहे तसं म्हणलं तर. इथे बघा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. Ethics, integrity and aptitude. This paper will include questions to test candidate attitude and approach to issues relating to integrity, probabil- probability and public life. This problem solving approach and decision making variety issues. म्हणजे जे काही आपल्या प्री एक्झाम होती ना, प्रीमध्ये शेवटचे 5 क्वेश्चन होते डिसिजन मेकिंगचे. त्यात तुमची जी काही क्षमता आहे, तुमची जी काही इंटिग्रिटी, तुमचा जो काही ॲटिट्यूड आहे तो त्यातून चेक केला जात होता. त्याप्रमाणे हा पूर्ण पेपर त्यावर आधारित आहे. तुमचं काय विचार आहे, तुम्हाला काय वाटतं, आणि हा पेपर सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह आहे. तुमचे विचारसरणी काय आहे, तुम्ही समजा एखादी सिच्युएशन असेल ती कशा प्रकारे हाताळशाल, हे यातून समोर येणार आहे. यातून तुम्हाला हा पेपर सुद्धा 250 मार्काला आहे. हा सुद्धा तुम्ही मराठी इंग्लिश दोन्हीमध्ये लिहू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे पहा आता जी काही काही लोक म्हणत होते ना की आत्ता पेपर अवघड झाले, आता आम्ही कशा प्रकारे स्कोर करणार. हे बघा याच्या अतिशय सोपं झालेलं आहे. पहिला ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे ऑप्शनल सब्जेक्ट 500 मार्काचा आहे, ते 500 झाले. आता हा जो काही इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲटिट्यूड याच्यासाठी काय अभ्यास करायचा आहे तुम्हाला, याच्यातून तुमच्या मनाने तुमचे विचार आहे ते मांडायचे. म्हणजे हा 250 मार्क, 750 मार्क इथंच झाले. त्यानंतर मराठी निबंध लिहायचे. काय अवघड आहे निबंध लिहिणं. हां, तुम्ही तिथे सुद्धा विचारच मांडायचे. तो 250 मार्काला झाले 1000 मार्क. 1000 मार्क तर असे होत आहेत. हं? नंतर राहिला क्वेश्चन जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याचाच अभ्यास करायचा आहे आपल्याला. म्हणजे जवळजवळ विचार करा तुम्ही, म्हणजे जवळजवळ 1500 मार्क, 1200 ते 1500 मार्क अतिशय हातातले मार्क आहेत. म्हणजे हा जो काही पॅटर्न आलेला आहे हा अतिशय सोपा पॅटर्न आहे. ठीक आहे. आता हे बघा इथं ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे त्यांनी. पेपर 8 आणि 9 साठी 250 मार्काचे. ॲग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स आहे, एन्थ्रोपॉलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, कॉमर्स आहे. म्हणजे असे वेगवेगळे विषय दिले. तर तुम्ही सायन्स फॅकल्टी असेल तर मॅथमॅटिक्स आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे. आर्टचे असेल तर हिस्ट्री आहे, जॉग्राफी आहे, सायकोलॉजी आहे. म्हणजे बघा तुमच्या आवडीचा विषय घ्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. बॉटनी वगैरे आहेत. जसे तुम्ही विषय आता त्यात हे बघा प्रत्येक पेपरमध्ये म्हणजे सिलेबस काय असणार तो दिलेला आहे त्यांनी. वाचून घ्या सिलेबस वगैरे घ्या. तर अशा प्रकारे सगळा हा जो काही पॅटर्न आहे हा आहे. व्यवस्थित अभ्यास करा. जेवढं सांगू तेवढं कमी, कारण सिलेबसच हा खूप वास्ट आहे. एवढा मोठा सिलेबस आहे पण तो कुठल्या पद्धतीने हे समजून घ्या. शेवटचे 2 मिनिटं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता प्री एक्झामसाठी फक्त पेपर 1ची तयारी करायची. 200 पैकी 66 मार्क कोणालाही पडतील पेपर 2 मध्ये. हं? फक्त पेपर 1ची तयारी करायची. हा एक प्लस पॉईंट झाला. आता नंतर पेपर 2चा विचार, मेन एक्झामचा विचार केला. पेपर 2 क्वालिफाय झाल्यानंतर मेन एक्झामचा विचार केला. जो पेपर 2ला अभ्यास केलाय तोच मेनला अभ्यास आहे. म्हणजे अजून
म्हणजे अभ्यास प्रिल्सचा अभ्यास करतानाच आपल्याला मेनचा अभ्यास होतोय, बरोबर. आता इथे पाहिलं तर प्लस पॉईंट बघा, मराठी इंग्लिश क्वालिफाईंग आहे, यांचा काय अभ्यास करायची गरज नाही. तुम्हाला 25 मार्क म्हणजे 25 म्हणण्यापेक्षा 25% म्हणजे 300 पैकी किती पाडायचे तुम्हाला, 25 म्हणजे 75 मार्क पाडायचे तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे 300 पैकी 75, 300 पैकी 75, 150, 600 पैकी तर 150 मार्क पाडायचे, दोन म्हणजे 75 75. काय अवघड आहे, सोपं आहे, कोणालाही पडतील. म्हणजे यांची पण काय अभ्यास करायची जास्त गरज नाही. आपलं हे काय बेसिकच आहे, पहिलीपासून तर 10वी पर्यंत मराठीच मीडियममध्ये शिकलेली मुले भरपूर. हं? त्यानंतर आता इथे पहा, पेपर 8 आणि 9 ऑप्शनल सब्जेक्ट 1 आणि 2 म्हटले. 500 मार्काचा तुमच्या आवडीचा विषय घ्या, जे तुम्हाला रस आहे, ज्याची तुम्हाला माहिती आहे, ज्यात तुम्ही ग्रॅज्युएशन केले, तुम्हाला आवड आहे, त्याची तुम्हाला व्यवस्थित म्हणजे कशा प्रकारे प्रश्न विचारू शकता त्याची माहिती आहे. इथं स्कोर होतोय जवळजवळ 500 मार्काचा इथं स्कोर होतोय. म्हणजे 500 पैकी 500 पडतील असं नाही, पण ॲज कम्पेअर टू अदर पेपर तुम्हाला इथे चांगले मार्क पडतात. तर निबंध इथे बघा, पेपर क्रमांक 3, 250 मार्काला निबंध, म्हणजे वेगवेगळे टॉपिक असतील त्यात लिहायचे. काय अवघड आहे, 3 तासामध्ये. एक म्हणजे हे झाले 250 आणि हे 500, 750 मार्क होतं तिथं. आता GS 1 2 3 4 हे जे 4 पेपर आहेत यांचा अभ्यास आपण प्रीमध्येच करणार आहे ना, म्हणजे हे अजून सोपे झाले. म्हणजे स्कोरिंगला काहीच अवघड ठेवलं नाही आता, उलट पहिलं अवघड होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा क्वेश्चन, समजा पहिलं कसं होतं, MCQ पॅटर्न होता, एखादा क्वेश्चन असायचा, 4 ऑप्शन असायचे, तर आपल्याला तो येत असेल तरच ते आपल्याला मार्क्स भेटायचे. पण आता एखादा क्वेश्चन रिलेटेड एखादी योजना दिली, ती योजना किती साली आली हे आपल्या लक्षात नाही, पण ती योजना कोणी आणली, त्याचे हेतू काय, त्याचे उद्दिष्ट काय, त्याचा फायदा काय, एवढं तर आपल्याला माहिती ना. मग ते समजा एखादा क्वेश्चन असेल त्याशी रिलेटेड, आपल्याला किती साली आली हे माहीत नाही आहे ती योजना. समजा 2020 साली ही योजना आली, पण ती आली ही आपल्याला कधी आली ते माहीत नाही, पण त्याचे उद्दिष्ट, हेतू, कोणी आणली, कशासाठी आणली, ते समाजाला काय फायदा झाला हे तर माहिती ना. ते लिहिले, 5 पैकी 3 मार्क भेटतील ना आपल्याला. म्हणजे स्कोरिंग करायची जी काही व्यवस्थित पद्धत आहे, जो पेपर लिहायचा आहे कसा आहे काय हे व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे. चला, व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, एवढं समजून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासाबद्दल पण जाणून घेऊ आणि कशा प्रकारे पेपर सॉल्व करायचा आहे काय त्याबद्दल पण जाणून घेऊ. भेटूया. डोक्यातून काढून टाका की डिस्क्रिप्टिव्ह आलं म्हणजे अवघड झालं. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह आले, तुमच्या आवडीचे विषय तुम्हाला चूज करता येत आहे, अतिशय सोपं झालेलं आहे. जे मुलं 4 4 5 5 अटेम्प्ट देऊन सुद्धा पास आउट होत नव्हते MCQ मध्ये, ते बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये निघतील. अशा प्रकारचा सिलेबस आहे. चला, धन्यवाद.